तर सर्वांना गुड मॉर्निंग. कशा आहात? बरे आहात का? मी पण बरी आहे, मस्त मजेत आहे. आली आहे कामावर, तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढा सकाळी सकाळी. आणि थंडी तर खूप आहे बरं का. बसले इथं जरा गार्डनमध्ये 5 मिनटं, तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढून जाऊ द्या. झालं का तुमचा चहा वगैरे, नाश्ता वगैरे? माझा पण झाला आहे. मान दुखती, काय झालंय मानाला काय माहिती माझ्या. चला, वाजले आहेत 6:30. कसं वाटतंय वातावरण सकाळचं बघा, छान असं. पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवू गार्डन वगैरे सगळं आहे मस्तपैकी बघा. सकाळी सकाळी वातावरण आहे. खूप मोठं गार्डन आहे बरं का. एवढंच दाखवलंय तुम्हाला. हे बघा खूप, त्याच्यामुळं जावं लागतं पटकन. चला जाते कामावर. गार्डन आहे मस्तपैकी बघा, छान असं वातावरण आहे सकाळचं. दिसलं का? त्याचं वातावरण मस्त असं. चालले आहे मी कामावर आता. छान वातावरण आहे बघा. आहे आता कामाच्या जवळ बघा, मस्तपैकी आता एंट्री वगैरे करते आणि जाते कामावर छान असं. आले आहे बघा, इथे एंट्री वगैरे केली आणि बसले आता इथं जरा 5 मिनटं. बाहेर खूप गार वाटते. गार्डनमध्ये बसले होते, खूप गार लागतं तिथं. तर म्हटलं चला इथंच आपलं 5-10 मिनटं बसावं, आपला व्हिडिओ एक पूर्ण होऊन जाईल आणि गार पण लागणार नाही आपल्याला इथं. तर बसले. त्या अंकलने दरवाजा उघडाच ठेवला होता. म्हटलं या काम करून, म्हणजे या का बाहेर नका बसू. तर म्हटलं नाही, मी 5 मिनटं जरा बाहेर बसते, लवकर जायचं आहे म्हटलं. तर म्हणून आले ते, असं बोलले. तर या म्हणे बाहेर बसू नका. तर मी म्हटलं आले 5-10 मिनटात आली, येतेच बसते म्हटलं थोडं बाहेर. काही नाही, मग बसले आता इथंच. तर कशा वाटते व्हिडिओ माझ्या सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. कमेंट करत जा, लाईक करत जा, आपली व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि जे नवीन असतील मोबाईल त्यांनी सबस्क्राईब करा. आपलं नवीन चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. आणि आपले कुठपर्यंत, कोणत्या कोणत्या गावापर्यंत व्हिडिओ जातील, कुठून कुठून बघतात आपले भाऊ बहीण व्हिडिओ, तर तुम्हाला ते कमेंटमध्ये मला सांगा. तर म्हणजे कळेल आपल्याला करा, हा आपले व्हिडिओ या गावात जाते, त्या गावात जातात, आपले भाऊ बहीण तिथून बघते. तर मला पण छान वाटेल, बरं वाटेल. तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा प्लीज. आणि सबस्क्राईब करा, लाईक करत जा. आणि कोणते व्हिडिओ टाकायचे, कसे टाकायचे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर मी तसे व्हिडिओ बनवत ना. तर तुम्ही कमेंट करत जा. तुम्ही जर बोलले का बाहेरच आम्हाला वातावरण दाखवा जरा, बाहेर इकडे जा तिकडे जा, तर मी जाईल आणि तिकडचे पण व्हिडिओ टाकते, मग बघत जा तुम्ही. आता हे रोजचे आपले व्हिडिओ कसे कामाला आले गेले, घरातलं काम हे ते, आणि आपलं कांता किचन ब्लॉग आहे त्याच्यावरती आपली रेसिपी येतं, काय बनवलं काय नाही. तर त्याच्यावर पण सपोर्ट करा. ते आपलं हे नवीन चॅनल आहे आणि ते आपलं कांता किचन ते आपलं पहिलं चॅनल आहे आणि हे दुसरं आहे. तर तिकडं पण सपोर्ट करा, दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या कांताताईला पुढं नेण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या हातामध्ये आहे. तर माझी खूप इच्छा आहे की मी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि हे काम करून करून मला खूप कंटाळा आलेला आहे, मला नको नको वाटतं हे काम. पण एकदम काम सोडून जमणार नाही ना, असं आहे ना. काम पण सोडून जमणार नाही. आणि आपण समजा बाहेर गेलो, इकडे तिकडे बाहेरचे ब्लॉग तुम्हाला दाखवायला, बाहेरचे व्हिडिओ काढायला, तर मग काय होतं, इकडं मग कामाला येऊन पुन्हा
ते ॲडजस्ट म्हणजे होत नाही ना, तर तरी मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करीन. तर तुम्ही म्हटले आज आम्हाला इकडचं दाखवा, आज आम्हाला बाहेर समजा या ठिकाणी जातो मी, ते आम्हाला परिसर दाखवा, असं तसं मी सगळं दाखवेन. थोडी तकलीफ घेईन, थोडी मेहनत करेन मी, पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा की असे व्हिडिओ बनवा, तसे व्हिडिओ बनवा प्लीज. तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. अजून काय म्हणजे मला एवढं म्हणजे कळत नाही, समजत नाही कसे टाकायचे व्हिडिओ काय. मी मला जसे येते तसे टाकते, माझे जसे आहेत तसे आहेत व्हिडिओ, जसे येते मला तसेच. तर बनवता येते तसे, जसं बोलता येतं तसं मी टाकते, बोलते असं. तर मी रोज बोलते मसाला पॅकिंग करायचं आहे. आपलं मसाल्याचं आपण चालू केलेलं आहे. तुम्हाला आपल्या त्या दुसऱ्या चॅनलवर पण सांगते, ह्या चॅनलवर पण म्हणजे सांगते, व्हिडिओमध्ये सांगते. मसाला चालू केला आहे ना, तर पॅकिंग करायची. तर आपल्याला अजून एक वस्तू मागवायची आहे. तर पॅकिंग करायचं ते मशीन असतं ना, तर ते मागवायचं आहे. मग त्याच्यामुळं थांबलेले मी जरा. वजन काटा तर आपलं आलेलं आहे, तुम्हाला तर दाखवलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. पण आता काय पॅकिंग करायचे ते राहिलेलं आहे, ते आणायचं आणि मग पॅकिंग करणार. आणि मग कोणाकोणाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये हे आम्हाला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यासोबत आपलं सांडगे, पापड, कुरडई ते पण मिळेल. ऑनलाईन मागवायचे असले तर ऑनलाईन मागवायचे असले तर मी नंबर पण देणार, आणि मग त्या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता. आणि मसाला आपला मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळदी पावडर आणि धना पावडर, बिर्याणी मसाला, हे सगळे मसाले मिळतील. तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा. आणि असं तर मी ऑर्डरी बनवून आणलेली आहेत, तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत. तर नक्की घ्या, घेऊन बघा आणि कमेंट करत जा कोणाला पाहिजे, काय काय पाहिजे ते. तर मी रोज रोज सांगते, म्हणजे रोज रोज सांगते, कसं आपल्या भाऊ बहिणींना, आपल्या यूट्यूब फॅमिलीला माहिती झालं पाहिजे ना, म्हणून सांगते मी. नंतर तुम्ही काय म्हणता, रोजच सांगते रोजच सांगते, मग सांगितलंच माहिती होते ना, नाही सांगितलं तर काय माहिती होतं मग, असं आहे ना. तर समजा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मग कोणी कोणी काय ते व्हिडिओ बघत नाहीत, कोणी कोणी बघते त्यांना माहिती होतं, मग कोणी अजून नाही बघितले का, मग आजच्या व्हिडिओमध्ये टाकले का, किंवा मग आजचा बघतात ते, मग आज माहिती होतं त्यांना, म्हणजे असं म्हणून मी सांगते. नाही तर रोज रोज सांगायला मला नाही बरं वाटत, पण सांगते, तुम्हाला माहिती होण्यासाठी सांगते मी, असं आहे. तर एकदम काम बंद करून पण जमणार नाही ना भाऊ बहिणींना. मला खूप वाटतं काम बंद करावा, इकडं बाहेरचे व्हिडिओ टाकावा, बाहेरचे ब्लॉग टाकावा, इकडं जावा तिकडे जावा, मला पण वाटतं तसं. पण तसं आपल्याला सपोर्ट पण पाहिजे ना तसा. आपल्या इकडचं समजा व्यवस्थित झालं ना आपले चॅनल, तर मग काय हरकत नाही. आपल्याला इन्कम नाही, काय नाही, अजून आपल्याला इन्कम थोडंफार चालू झालं ना, तर मग काय वाटणार नाही, असं आहे. काम सोडलं तरी काय हरकत नाही. आपलं छोटासा बिझनेस चालू केलेलं ते मसाल्याचा, तर ते आपलं तुम्ही ऑनलाईन मागवा, नाही तर मी अशी मार्केटमध्ये जाऊन विकणारच आहे, असं आहे. पॅकिंग करायचे 100 ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो असं पॅकिंग करायच्या आणि घेऊन जायचं, विकायचं. कामाची काही लाज नाही आहे, आपण काही वाईट काही करत नाही. तर असं, पण ते पॅकिंग करायची ना, त्याच्यामुळं थांबले मी. ते पॅकिंग मशीन नाही ना, तर मोजून ठेवेल समजा मी, मग पॅक करायला मग ते काय मागवलं आहे ऑनलाईन, पण अजून काय आलं नाही ना, त्याच्यामुळं थांबलेली मी. आणि बाहेरचं घरातलं काम करून थकून जातं व जीव सगळा, काय करायचं. आणि पुन्हा बाहेर जायचं व्हिडिओ काढायला म्हटल्यानंतर वेळ पुरत नाही, मग असं होतं. पण तरी तुम्ही जर सांगितलं ना कमेंटमध्ये, ताई आज इकडं जा, तुम्ही आज तिकडं जा, आज या गावाला म्हणजे आपल्या इथंच मुंबईत कुठं पण जा, इकडचे व्हिडिओ टाका, तिकडचे व्हिडिओ टाका, तर मी टाकणार, नक्की जाणार. पण तुमचा चांगला सपोर्ट पाहिजे मला. तर तुम्ही चांगले व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत, म्हणजे आपली व्ह्यूज आले पाहिजे, आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे,
आहे की नाही. आणि तुमच्या पण छान अशा कमेंट आल्या पाहिजे, तर माणसाला मग छान वाटतं, आनंद वाटतं आणि अजून म्हणजे उल्हास समजा येतो आपल्याला व्हिडिओ टाकायला. बरं वाटतं कडे, हां आपल्याला यूज चांगले येतात, लाईक येते आणि आपले सबस्क्राईब पण वाढते, तर आपल्याला आपले यूट्यूब फॅमिलीचे सपोर्ट करते चांगला, तर मग आनंद वाटतो अजून पण व्हिडिओ चांगले काढायला, बाहेर जायला इकडं तिकडं. आणि मग काय असं चांगला समजा सपोर्ट नाही भेटला का मग मन हे होऊन जातं, असं वाटतं आपण एवढं टाकतेच व्हिडिओ पण सपोर्ट चांगला मिळत नाही, मग मन नाराज होतं, असं होतं. काय करायचं, पण माझं काम आहे ते मी करणार, माझं व्हिडिओ टाकायचं काम आहे ते मात्र मला करावंच लागणार आहे, तर मला बंद ठेवून काय जमणार नाही. काय करायचं, माझं व्हिडिओ टाकायचं काम करते मी, आता बघायचं काम तुमचं आहे, बाबा वहिनींना सपोर्ट करायचं काम तुमचं आहे. तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि छान अशा कमेंट करा. आणि कोणाकोणाला मसाला पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा, नंतर मी तुम्हाला नंबर देईल आणि मग त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि त्याच्यावर म्हणजे मसाले सगळं भेटतील आणि सांडगे, कुरडया आणि पापड पण भेटतील. तर कोणाकोण पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, तुम्ही एकदा घेऊन बघा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलते, आता चला बाय बाय.